नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे सायलीला मधुभाऊंची आठवण येत असते. ती विचार करत असते की मधुभाऊ जेवले असतील का, त्यांनी वेळेवरती औषधं घेतली असतील का, अशी सायलीला काळजी वाटत असते. ती म्हणते की आता जानकीला फोन करते आणि तिच्याबरोबर मधुभाऊंविषयी विचारपूस करते. तेव्हा इथे सायली आता जानकीला फोन करते. जानकी म्हणते, हां सायली बोल ना. तेव्हा सायली म्हणते, काही नाही गं जानकी, मधुभाऊ कसे आहेत, त्यांनी औषधं गोळ्या वेळेवरती घेतल्या का. तेव्हा जानकी म्हणते, मधुभाऊ अगदी व्यवस्थित आहेत, तू काळजी करू नको. औषधं घ्यायला कंटाळा करतात, पण मी डोळे वटारले की मग औषधं घेतात. तेव्हा इथे सायली म्हणते, त्यांचं वय जसं वाढतं आहे तसं लहान मुलांसारखे ते वागत आहेत. तेव्हा सायली म्हणते, मला त्यांची काळजी वाटत होती कारण मी त्यांच्याविषयी वाईट स्वप्न बघितलं. तर इथे सायली म्हणते की मधुभाऊंना महिपतच्या माणसांनी किडनॅप केलं आहे आणि त्यांना बेशुद्ध केलं आहे, असं वाईट स्वप्न मला पडलं. तेव्हा जानकी म्हणते आपल्या मनामध्ये की आधीच सायली इतकी टेन्शनमध्ये आहे आणि याच्यामध्ये मी जर नानांबद्दल तिला सांगितलं तर तिला अजून टेन्शन येईल, त्यापेक्षा नकोच सांगायला. तेव्हा सायली म्हणते, जानकी काय झालं, कुठे हरवलीस. तेव्हा सायली इथे म्हणत असते की तुझे सासू सासरे कसे आहेत. तेव्हा जानकी म्हणते की ते दोघेही बरे आहेत, पण सायली तू मधुभाऊंची काळजी करू नकोस. त्यांच्याविषयी तुला जे स्वप्न पडलं ते स्वप्न होतं अगं. तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल सतत काळजी असते ना, म्हणून तसं स्वप्न पडलं असेल. तू एवढा विचार नको करू. तू माझ्यावरती आणि ऋषिकेशवरती मधुभाऊंची जबाबदारी दिली आहेस ना, मग तू निश्चिंत राहा. तेव्हा सायली म्हणते, पण शेवटीला वडिलांची काळजी मुलीला वाटतेच ना गं. तेव्हा इथे आता मधुभाऊ ठीक आहेत हे कळल्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेजणं पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर, म्हणजे ज्या वेळेला विलासचा जामीन झाला त्यावेळेला त्याचा जामीन करण्यासाठी कोण आलं होतं, त्यांचं नाव मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात की सर, त्याला 2-2.5 वर्ष झाली आणि त्याचा जामीन करण्यासाठी त्यावेळेला कोण आलं होतं मला खरंच काही कल्पना नाही आहे. तेव्हा इकडे आता त्यावेळेला जामिनाची जी काही फाईल होती, जी आपण रेकॉर्ड ठेवत होतो, ती फाईलसुद्धा इथे नाही आहे. ती जर असती तर बरं पडलं असतं. त्यानंतर अर्जुन आता खूपच जास्त चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, अजून असं काय आहे का जिथे आपण जामीन कुणी दिला हे मेंटेन करतो. तेव्हा एक रजिस्टरमध्ये सगळं मेंटेन करतो असं सांगण्यात येतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्लीज प्लीज जा आणि चेक करा की त्या रजिस्टरमध्ये तरी नाव आहे का ज्याने जामीन केलं आहे त्या व्यक्तीचं. त्यानंतर इथे आता प्रिया म्हणत असते की कुठे राहिला हा अश्विन, याने काल भावनेच्या भरात तरी लग्नाला होकार दिला नाही ना, आणि आता निर्णय बदलला असेल, त्याचा निर्णय बदलता कामा नये. तेव्हा इथे अश्विन येतो आणि म्हणतो, तन्वी सॉरी, मला इमर्जन्सी होती म्हणून जावं लागलं आणि यायलासुद्धा उशीर झाला, तुला वाट बघावी लागली ना. तेव्हा प्रिया इथे मनामध्ये म्हणत असते, अरे ते सगळं जाऊ दे, आधी तू मला सांग माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही, ते की असंच आपलं म्हणालास की लग्न करेन म्हणून आणि आता मागे हटणार आहेस. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अश्विन, काल तू म्हणालास की तू माझ्याबरोबर लग्न करशील म्हणून. मला माहिती आहे तू भावनेच्या भरात म्हणालास, पण काही कंपल्शन नाही आहे. तू नाही लग्न केलंस ना तरीसुद्धा चालेल, मी काही जीव वगैरे देणार नाही आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब तो रजिस्टर काढतात आणि त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने विलासचा जामीन केला होता त्याचं नाव असतं आणि त्या व्यक्तीचं नाव असतं रविकांत देशमुख. त्या व्यक्तीचं रविकांत देशमुख असं नाव ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघांना धक्का बसतो. सायली म्हणते, काय रविकांत देशमुख, अहो पण त्या व्यक्तीचं नाव महिपत शिखरे असायला हवं ना, कारण त्या व्यक्तीनेच विलासचा जामीन केला होता. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, पण मॅडम इथे रजिस्टरमध्ये बघा ना तुम्ही, रविकांत देशमुखच नाव आहे. तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता प्रिया म्हणत असते, अश्विन अरे हे बघ, म्हणजे तू जरी मला नकार दिलास ना तरीसुद्धा नकार पचवायची सवय झाली आहे मला. तू नाही माझ्याशी लग्न केलंस ना तरीसुद्धा चालेल, मी काही जीव वगैरे देणार नाही आहे आणि तू भावनेच्या भरामध्ये मला होकार दिला होतास मला माहिती आहे, म्हणून तू माझ्याशी लग्न केलंच पाहिजेस असं सुद्धा काही नाही आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की तन्वी, झालं तुझं बोलून, हे बघ मला आता बोलू दे. आणि तो म्हणतो की मी तुझ्याबरोबर लग्नाला होकार दिला होता आणि आता मी माझ्या ह्या निर्णयावरती ठाम आहे. म्हणजे आधी होकार द्यायचा आणि मग नकार द्यायचा या मुलांपैकी मी नाही, पण आता हा निर्णय माझ्या मम्मा आणि डॅडला कसा सांगायचा याचा विचार मी करतोय.
त्यानंतर इथे प्रेक्षकांनो अर्जुन म्हणत असतो की हे काय आहे इन्स्पेक्टर, आता हा रविकांत देशमुख कोण आहे? मला चांगलंच माहिती आहे की तो विलासचा जामीन करणारा व्यक्ती म्हणजे महिपत शिखरेच होता, म्हणून तर त्याने इथे जामिनाचे पेपर गायब केलेले आहेत. मला माहिती आहे ना तोच आहे, तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही का? तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो तुम्ही शांत व्हा ना, त्यांच्यावरती रागून आता काय होणार आहे? ते त्यांचं काम बरोबर करत होते. आता तुम्हाला तर माहिती आहे ना महिपत कसा आहे ते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हा रविकांत देशमुख कोण आहे ना, त्याला मी सोडणार नाही आहे, त्याला मी शोधूनच काढणार आहे. आणि मला चांगलंच माहिती आहे खात्रीने रविकांत देशमुखसुद्धा महिपतचाच माणूस असणार आहे. त्यानेच इथे त्या विलासला जामिनावरती सोडवला असेल महिपतच्या सांगण्यावरून. तेव्हा आता सायली म्हणते आपण इथून निघूया, आपल्याला पुढे सुद्धा कामं आहेत, इथे थांबण्यात आता काही अर्थ नाही. त्यानंतर अर्जुन खूपच जास्त रागवलेला असतो, त्याच्या तोंडातून काही चुकीचं निघायला नको, सायली त्याला तिथून घेऊन बाहेर पडते. त्यानंतर इथे अश्विन म्हणत असतो की घरच्या लोकांना कसं काय सांगायचं ना हे सगळं, ते लोक काय विचार करतील? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की घरच्या लोकांना तर सांगायलाच हवं ना, ते लोक काय म्हणतील, नकार देतील का? तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की त्याचाच तर मी विचार करतोय ना. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे बावळटा, तो अर्जुन सायलीबरोबर लग्न करण्यासाठी अख्ख्या घरातल्या लोकांच्या विरोधात गेला आणि तिच्याबरोबर लग्न केलं, आणि तुझ्यामध्ये एवढी हिंमत नाही आहे की घरच्या लोकांना बोलायचं की मला इथे तन्वीबरोबर लग्न करायचं आहे म्हणून. त्यानंतर इथे अर्जुन आणि सायली दोघेजण आता बाहेर पडलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही बघितलं ना, हा महिपत किती पोचलेला माणूस आहे, त्यानेच ते जामिनाचे पेपर गायब केलेले आहेत, कारण त्याचं नाव कुठेही बाहेर यायला नको म्हणून. आणि हा रविकांत देशमुखसुद्धा त्याचाच माणूस आहे, त्याचं नाव कुठेही बाहेर यायला नको म्हणून त्याने आपल्या जवळच्या माणसाचं नाव दिलं असेल. तेव्हा त्या माणसाला शोधून काढल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही आहे. त्याला तसेही पुरावे गायब करायची सवयच आहे ना, म्हणून त्याने जामिनाचे पेपर गायब केलेत. तेव्हा सायली म्हणते, सर वासले आश्रमामध्ये तुम्हाला जे पुरावे मिळाले होते, जे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये ठेवले होते बरोबर की नाही, एका रूममध्ये, त्यालासुद्धा तेव्हा अशीच आग लागली होती. ती सुद्धा आग पुरावे नष्ट करण्यासाठीच लागली असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्या महिपतला सवयच आहे ना पुरावे हे नष्ट करण्याची. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, चला आता आपण ऑफिसला जाऊया. तेव्हा सायली म्हणते, सर आता मी तुमची पार्टनर आहे, म्हणजे मी तुम्हाला तुमच्या कामात मदत करणार आहे, मी तुमची असिस्टंट आहे, हे सगळं ठीक आहे, पण कसं आहे ना, माझं घरसुद्धा आहे, माझा संसार आहे, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं जेवणाच्या मला आता वेळा पाळाव्या लागतात, त्यामुळे आता मला घरी जावं लागणार आहे, आता मी ऑफिसला येत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही आता मला सोडून घरी जाणार? तेव्हा सायली म्हणते, हो आता मी घरी जाणार आहे, पण तुम्हाला सोडून नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमच्याशिवाय मला नाही करमत हो. तेव्हा सायली म्हणते, मी जरी घरी असले ना तरीसुद्धा मी तुमच्याबरोबरच असणार आहे मनाने, कारण मी घरी प्रत्येक वेळेला तुमचाच विचार करत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सुद्धा काम करताना तुमचाच विचार करत असतो आणि मनामध्ये विचार येतो की ममा तुम्हाला काही बोलली तर नसेल ना, अश्विनने तुम्हाला हर्ट केलं नसेल ना. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही या सगळ्यांचा नको विचार करू, कारण काही सगळे आपली माणसं आहेत, ती मला नाही दुखवणार. त्यानंतर इथे आता अश्विन म्हणत असतो की हे बघ तन्वी, तू एवढा विचार करू नकोस, आपण आता एक काम करूया, तू घरी नको जाऊस, तू माझ्याबरोबर घरी चल. आता डॅड फॅक्टरीमध्ये असतील पण मम्मा घरी असेल, आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि त्यांच्याबरोबर बोलूया. मी मम्माला समजावून सांगेन की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, तू हे धाडस माझ्यासाठी करतोयस का? तेव्हा अश्विन म्हणतो, नाही तुझ्यासाठी नाही, हे धाडस मी आपल्यासाठी करतोय. आता कुणीही तुला काही वाईट बोलणार नाही, तुझी जबाबदारी मी घेतली आहे. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते, पण मी तुझी कुठल्याही बाबतीत जबाबदारी घेऊ शकत नाही, फक्त मला माझा फायदा करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे प्रियाला आनंद होतो, कारण अश्विन आज लग्नाबद्दल कल्पनाजवळ बोलणार आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की तन्वी तू इथे बस, मी मामा रूममध्ये आहे का ते बघतो. तेव्हा इकडे प्रियाला आता घरी आल्यानंतर काही ना काहीतरी किडे करायलाच लागतात. तेव्हा ती आजूबाजूला बघते, तेव्हा सायली किचनमध्ये काम करत असते. तेव्हा प्रिया आता किचनमध्ये तिच्या जवळ जाते आणि म्हणत असते, अरे हो, या घरामध्ये आता वेगवेगळ्या वेळा पाळल्या जात आहेत ना स्वयंपाक करण्यासाठी, आता तुझी वेळ असेल. या घरामध्ये आल्यानंतर 2 माणसं किचनमध्ये दिसतातच, या घरातली एक नोकर जी सगळं काम करत असते आणि एक म्हणजे तू. तेव्हा सायली म्हणते, तू जिला नोकर म्हणतेस ना, ते काम खूपच जास्त उच्च दर्जाचं असतं गं, कारण ज्या मदतनीस असतात ना त्या प्रत्येक घरामध्ये काम करायला असतात ना, म्हणून कितीतरी संसार सुखाचे होत असतात, पण तुला ते नाही कळणार, कारण ते काम काय
काय असतं ना हे तू कधी केलेलंच नाही आहेस, तुला आयतं सगळं खायची सवय आहे ना म्हणून. आणि मलासुद्धा तू नोकर म्हणत असशील ना, तर माझ्या माणसांसाठी स्वयंपाक करत असताना तू जर मला नोकर म्हणत असशील तर मला त्याचा आनंदच आहे, कळलं तुला. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, माझी माणसं माझी माणसं सारखी करतेस ना. अगं ते विमलला तरी या घरामध्ये आपलं मानतात, तिला मान देतात, पण तुझं काय गं, तुला सगळेजण हाडूस हुडूस करतात, तुझा अपमान करतात आणि तू माझी माणसं करतेस. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की तुला काय करायचं आहे, मी माझं बघून घेईन. प्रिया म्हणते, बघ मला वाईट बोलतेस ना तू, पण तुझी ही माणसं माझ्यावरती किती प्रेम करतात. सायली म्हणते, कधीपर्यंत, जोपर्यंत तुझा हा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येत नाही ना तोपर्यंत. पण जेव्हा तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल ना, तेव्हा मात्र तुझी वेळ संपलेली असेल, तुझे सगळे गुन्हे ना त्यांच्या लक्षात येतील, तेव्हा तुझं कोण लाड करते ना तेच मी बघते. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी वरती आहे, मामा तिच्या रूममध्येच आहे. तेव्हा सायली म्हणते, ही प्रिया इथे कशाला आली असेल आणि अश्विन भाऊजींचं आणि प्रियाचं आईंकडे काय काम असेल, प्रतिमा त्या ठीक असतील ना, नक्की यांचं चाललंय तरी काय. तेव्हा इथे प्रिया जाता जाता म्हणालेली असते की सायली माझ्यासाठी आहे ना कॉफी वरती मामीच्या रूममध्ये घेऊन ये. अरे देवा, पण मला तर माहितीच नव्हतं की तुला तुझ्या सासूच्या रूममध्ये एंट्रीच नाही आहे, पण तरीसुद्धा कॉफी केलीस ना की मला वरती घेऊन या. तेव्हा सायली म्हणते की त्या बहाण्याने कॉफी घेऊन जाते आणि नक्की काय बोलणं चाललंय ना ते सुद्धा मी ऐकते. तेव्हा इथे अश्विनने लग्नाचा विषय काढलेला असतो. कल्पना म्हणते, अश्विन अरे हा लग्नाचा विचार तुझ्या मनात आला तरी कसा, म्हणजे मला माहितीसुद्धा नव्हतं की तू प्रियाचा विचार करशील. अरे प्रियाला तुझ्या मोठ्या भावाशी लग्न करायचं होतं ना आणि तू आता तिच्याशीच लग्न करतोयस. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की ममा त्या लग्नाचं काय झालं तू बघितलंस ना, दादाने सायली बहिणीबरोबर लग्न केलं म्हणून आता तन्वीला आनंदी राहण्याचा अधिकार नाही आहे का. तेव्हा इथे सायली प्रियासाठी कॉफी करत असते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की तिने का तिचं आयुष्य असं रडत कुडत जगायचं. तेव्हा इथे कल्पना म्हणते, नाही रे, मला तर असंच वाटतं की तिचंसुद्धा लग्न एका चांगल्या मुलाबरोबर व्हावं, पण तो मुलगा तू असशील असा विचार मी कधीच केला नव्हता. तेव्हा अश्विन म्हणतो की मला असं वाटतंय की आपण तन्वीचा विचार करायला हवा. तन्वीसारखी सून या घरासाठी किती परफेक्ट आहे तुला पण माहिती आहे, तिच्यापेक्षा चांगली मुलगी मला भेटूच शकत नाही आणि तन्वीबरोबर ज्या मुलाचं लग्न होईल ना तो खरंच भाग्यवान असेल आणि म्हणून मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणते, हा तू विचार मनापासून केला आहेस ना. तेव्हा इकडे प्रिया म्हणते, हो मामी, मी सुद्धा तेच म्हणाले, तू भावनेच्या भरात तर माझ्यावरती दया दाखवण्यासाठी तर माझ्याशी लग्न करत नाही आहेस ना, हे मी त्याला विचारलं. तेव्हा इथे प्रिया आता जे काही लग्नाचं बोलत असते ते सायलीला ऐकायचं असतं, पण सायली कॉफी तयार करत असते. ती म्हणते, मी जाते आईंच्या रूममध्ये, आईंचा ओरडा खाल्ला तरी चालेल, पण नक्की काय बोलणं चाललं आहे ते तरी कळेल. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, पण मला सांग बरं तू तन्वी, तू अश्विनबरोबर लग्नाचा विचार कसा काय केलास, म्हणजे आधी तुझं प्रेम अर्जुनवरती होतं ना, मग तू त्याच्याबरोबर हे लग्न का करतेस, म्हणजे तुला या घरामध्ये आल्यानंतर तू पुन्हा इथे अर्जुनचा विचार तर करणार नाही ना, तसा काही विचार नाही ना तुझ्या मनात. तेव्हा प्रिया म्हणते, मामी अहो तुम्ही तो विषय कशाला काढताय, ते काय प्रेम होतं का, मीच आपलं अर्जुनवरती प्रेम करत होते, म्हणजे लहानपणी तुम्ही लोकांनी आमचं लग्न ठरवलं होतं आणि लग्न ठरलेलं होतं म्हणून मी त्यालाच प्रेम समजून बसले, पण प्रेम म्हणजे नक्की काय असतं ना हे मला अश्विनकडे बघितल्यानंतर कळलं. जेव्हा अश्विनबरोबर माझी मैत्री झाली, माझ्या डोळ्यात पाणी आल्यानंतर अर्जुन इथे कधीच कासावीस झाला नाही, उलट त्याला हसू यायचं, पण अश्विन हा लगेच कासावीस होतो माझ्यासाठी. मी रुसले, मी रडले की त्याला त्रास होतो. त्याच्यामुळे प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे अश्विनकडे बघितल्यानंतरच मला कळलं. तेव्हा कल्पना म्हणते, मग जर असं असेल ना तर हा निर्णय मी एकटी नाही घेऊ शकत, मला यांच्याबरोबर आणि पूर्णाईंबरोबर बोलायला लागेल, असं कल्पना प्रियाला म्हणत. इकडे आता कल्पना बोलत असते की मला अर्जुनने जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं अर्जुनचं सत्य समजलं तेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या मुलांवर संस्कार करण्यामध्ये कमी पडलेले आहे. पण आज अश्विन तू प्रियाशी लग्नाबद्दल जे बोललेलं आहे ते येऊन मला आधी सांगितलं, त्यामुळं मला खरंच खूप बरं वाटलेलं आहे. माझं मन मला म्हणत आहे की माझे संस्कार कमी पडलेले नाहीत. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अश्विनला कल्पना म्हणत असते, पण मला यांच्याशी आणि पूर्णाईंशी बोलावं लागेल, मी एकटी काहीही निर्णय घेऊ शकत नाही, असं स्पष्टपणे कल्पनाने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कल्पना जेव्हा बोलत असते तेव्हा अश्विन आणि प्रिया तिथं असतात. प्रिया म्हणत असते की मामी अश्विन असं कधीच करणार नाही आहे, अर्जुनमध्ये आणि अश्विनमध्ये खूप फरक आहे, असं ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं
की कल्पना म्हणत असते की तन्वी खरंच म्हणजे मी कधी ना विचारच केला नव्हता गं असा. अश्विनने बरोबर विचार केलेला आहे हे ती बोलत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कल्पनाला खरं तर आनंद झालेला आहे. म्हणजे कल्पनाने कुठंतरी यांचं नातं स्वीकारलेलं आहे आणि आत्ता कल्पना सायलीवरती नाराज आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी घडत आहेत. कल्पनाने हे जे नातं स्वीकारलेलं आहे त्याचे परिणाम काय आहेत ते मात्र कल्पनेला अजूनपर्यंत माहीत नाहीत. सायली म्हणत असते की तू ही इमोशनल क्वीन आहेस ना, म्हणूनच तुला बरोबर मला प्रत्येक वेळेस माझ्या जाळ्यात अडकवता येतं आणि मी बरोबर डाव टाकलेला आहे आणि मासा माझ्या गळ्याला लागलेला आहे, असं प्रियाचं बोलणं असतं. इकडे अश्विनने आणि त्याचबरोबर कल्पनाने अश्विन आणि प्रियाला जवळ घेतलेलं आहे. ती जाम खुश झालेली आहे, तिला खूप भारी वाटत आहे. कारण तन्वीवरती तर प्रतिमाचे संस्कार आहेत. खरं तर मला प्रश्न पडला आहे की म्हणजे तन्वीवरती प्रतिमाचे संस्कार कसे असतील, कारण 4-5 वर्षांची जेव्हा तन्वी होती तेव्हा ती आश्रमात तिथं गेलेली आहे त्या ॲक्सिडेंटमधून. मग तन्वीवरती प्रतिमाचे संस्कार कसे म्हणायचे? प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा. त्याचबरोबर सायली मात्र प्रियाने तिला कॉफी आणायला सांगितलेली असते आणि सायली कॉफी घेऊन आलेली असते आणि ज्यावेळेस सायली कॉफी घेऊन तिथं आलेली असते तेव्हा मात्र सायलीला कळत असतं की अश्विन आणि त्याचबरोबर प्रिया हे सगळेजण तिथे एकत्र बसलेले आहेत. इकडे अर्जुनला प्रश्न पडत असतो की हे सगळं काय घडतंय, म्हणजे कुठंतरी काहीतरी अगदी पुसटची अशी रेष आहे की ज्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाहीत, हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि अर्जुन त्या गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. त्याचबरोबर इकडे सायली मात्र वरती आलेली असते. सायली म्हणत असते की प्रिया आणि अश्विन हे दोघंजण एकत्र आलेले आहेत, हे दोघंजण एकत्र आईंच्या रूममध्ये गेलेले आहेत. पण ते आईंच्या रूममध्ये कशासाठी गेले आणि प्रिया एवढी कॉन्फिडंट का होती, नक्की काय प्रियाच्या मनात आहे हे सायलीला कळत नसतं. सायली त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. त्याचबरोबर सायलीच्या डोक्यात अनेक चक्र फिरत असतात, कारण काहीही झालं तरी प्रिया किती मूर्ख आहे, ती कोणत्या थराला जाऊ शकते हे मात्र सायलीला चांगलंच माहिती आहे. कारण सायलीने लहानपणापासून प्रियाला ओळखलेलं आहे, त्यामुळं सायलीला ह्या सर्व गोष्टी माहिती असतात. आणि इथे तर आता एक मोठी गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे अश्विन आणि प्रिया या दोघांनी कल्पनाला जोडीने नमस्कार केलेला आहे आणि नेमकी सायली मात्र त्यावेळेस आता तिथं पोहोचलेली असते. सायली दरवाजा उघडते आणि त्याचबरोबर सायलीने दरवाजा उघडलेला असतो तेव्हा मात्र पाहायला मिळतं की कल्पना जोरात किंचाळते आणि म्हणते, तू कशाला आलेलीस इथं, तुला कोणी यायला सांगितलेलं होतं, का आलेले आहेस तू, तुला कोणी बोलवलेलं होतं, असे अनेक प्रश्न करत असते. त्याचबरोबर इकडे सायली मात्र म्हणत असते की मला प्रियाने कॉफी सांगितली होती म्हणून मी कॉफी घेऊन आलेली आहे, असं सायली सांगत असते. परंतु कल्पना मात्र तिला ओरडायला सुरुवात करते आणि म्हणते, तुला कोणीही कॉफी मागितलेली नाही, तू कोणासाठीही कॉफी घेऊन यायची गरज नाही, कारण तुला मी सांगितलेलं आहे ही माझी माणसं आहेत आणि माझ्या माणसांचं काय करायचं ते माझे मी बघेल. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात की त्यांचा केसचा स्टडी चाललेला असतो की नक्की कशा पद्धतीनं, कारण अशी कोणतरी व्यक्ती आहे, कारण त्यांना कळलेलं आहे की हे सगळं काम त्या देशमुखने केलेलं आहे. म्हणजे बिल्डर देशमुख जो आहे त्याने ह्या विलासला सोडवलेला आहे हे त्यांना कळलेलं असतं आणि त्यामुळं त्याबद्दल ते बोलत असतात. त्याचबरोबर त्यांच्या दोघांच्याही डोक्यात अनेक विचार चालू झालेले असतात की हे कसं शक्य आहे, कारण तो देशमुख जो आहे कोण बिल्डर तो अस्तित्वातच नाही आहे, असं इकडे रविकांत देशमुख हा व्यक्ती अस्तित्वातच नाही असं अर्जुनचं म्हणणं असतं. म्हणजे हे काम महिपत शिकरेनेच केलेलं आहे याची शुअर गॅरंटी अर्जुनला असते आणि अर्जुन त्या गोष्टीचा विचार करत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं इकडे सायली अर्जुनला फोन करते आणि सायली म्हणते की हॅलो, तुमच्याशी मला बोलायचं होतं, अहो तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याकडे वेळ आहे का, असं ती पहिल्यांदा विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको, तुझ्यासाठी कधी पण वेळ आहे माझ्याकडे, तू कधीही फोन करायचा, मी कधीही बोलायला तयार असतो, असं तो बोलत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन इकडे म्हणत असतो की मला बोलायचं आहे आणि अर्जुन बोलायला सुरुवात करत असतो आणि त्या क्षणी एक महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे सायली सांगत असते की अहो अश्विन भाऊजी आणि प्रिया दोघंजण घरी आलेले होते आणि अश्विन भाऊजी जेव्हा प्रियाला घरी घेऊन आले तेव्हा ते दोघंजण आईंच्या रूममध्ये गेलेले आहेत
आणि मला कळत नाही आहे की नक्की काय चाललेलं आहे त्यांच्या दोघांच्या डोक्यात, कारण ही प्रिया ना वाटते तेवढी साधी नाही आहे असं सायली सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अश्विनी येत असेल आणि तिला आपल्या घरी यायला काहीतरी कारणच लागत असतं ना, तसंच कारण घेऊन ती आली असेल, दुसरं काही नसेल हो सायली, असं अर्जुन तिला सांगत असतो. परंतु सायलीचं मन मात्र तिला म्हणत असतं की नाही, कुठंतरी पाणी मुरतंय, कारण प्रिया एवढी वाटते तेवढी साधी नाही आहे. कारण प्रियाने स्वतः इकडे सायलीला एक गोष्ट सांगितलेली होती, ती म्हणजे लवकरच मी सुभेदारांच्या घरी येणार आहे. आणि सायलीला मात्र वाटत असतं की ही जी प्रिया आहे ही असंच काहीतरी गोंधळ घालणार आहे. आणि त्यामुळं सायली मात्र विचार करायला लागलेली असते की हे सगळं असंच तर झालेलं नसेल ना, याच्यामागे या प्रियाचं काहीतरी कारण तर नसेल ना, हे सगळं घडलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली बोलत असते. त्याचबरोबर सायली म्हणत असते की अहो, मला आणखी एक विचारायचं होतं, तुम्ही जेवण केलं का? तुम्हाला डबा मिळाला का? मी त्या डबेवाल्याबरोबर डबा पाठवलेला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. तेव्हा सायली म्हणत असते कोणती भाजी होती डब्यात, सांगा बरं आज. तेव्हा अर्जुनला काही आठवत नसतं, कारण अर्जुनने जेवण केलेलंच नसतं. आणि अर्जुन म्हणत असतो की कोणती भाजी होती बरं डब्यात आज, असं अर्जुन स्वतःच बोलायला सुरुवात करतो. आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की आज वांग्याची भाजी होती ना हो डब्यात. अर्जुन म्हणत असतो की हां, आज वांग्याचीच भाजी होते. आणि सायली मात्र अर्जुनची फिरकी घेत असते. सायलीला असं वाटत असतं की अर्जुन तिच्याशी खरं बोलत आहे. आणि अर्जुन जेवलेला नाही ही गोष्ट सायलीला चांगलीच माहिती असते. आणि त्यामुळं सायली अर्जुनला विचारत असते. त्यासोबतच सायली म्हणते की नक्की सांगा बरं, अहो आज मटकीची भाजी दिली होती, तुम्ही जेवला नाही आहेत की नाही. तोपर्यंत चैतन्याने डबा उघडलेला असतो आणि डब्यामध्ये खरंच मटकीची भाजी दिलेली असते. आणि तेच वाट लागलेली असते, ती म्हणजे अर्जुनची. अर्जुन म्हणतो की नाही, जेवायचं आहे, केसच्या कामात आहो ना, त्याच्यामुळे राहिलेलं आहे. सायली म्हणत असते पण तुम्ही जेवणावरती दुर्लक्ष करत जाऊ नका हो, तुम्हाला मी किती वेळा सांगितलेलं आहे, असं सायली बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, जेवायला घेतच आहे आता. आणि मग चैतन्याला अर्जुन ओरडायला लागतो की तुला आता डबा देणार नाही आहे जेवायला, कारण तू मला सांगितलेलं नाही आहे की आधी डब्यामध्ये कोणती भाजी होती ती, असं अर्जुनचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच अर्जुन मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला आता या गोष्टीचं कनेक्शन मिळालं पाहिजे. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की बरं अर्जुन, आता मला सांग, तू जेवण तर केलं पाहिजेस ना, नाहीतर सायली वहिनींचा पुन्हा फोन येईल आणि त्या पुन्हा विचारत राहतील तुला. तेव्हा चैतन्य म्हणाल्यानंतर अर्जुन म्हणतो की हो. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की आणखी काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला शोधाव्या लागणार आहेत, ज्या गोष्टींचा शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच अर्जुन आणि चैतन्य आता जेवायला घेत असतात. अर्जुनला भारी वाटत असतं, त्याची बायको एवढ्या प्रेमाने डबा देत आहे. एवढंच नाही तर तिने डबा देताना चैतन्यासाठीही डबा दिलेला असतो. पण दोघांच्या केसचा विचार मात्र अजूनही संपलेला नसतो. दोघंही त्याच गोष्टींचा बारकाव्याने विचार करत असतात आणि म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता त्या महिपतला सोडायचं नाही. हे सगळं अर्जुनचं चाललेलं असतं. आणि इकडे इन्स्पेक्टर सरंजामे जे आहेत ते आता महिपतला भेटायला आलेले असतात, कारण इन्स्पेक्टर सरंजामेंनीच काम केलेलं असतं. ते म्हणजे प्रिया ही जी आहे ती तन्वी आहे हे इन्स्पेक्टर सरंजामेमुळंच प्रूव्ह करू शकलेले असतात. आणि मग तो म्हणत असतो की तुम्ही त्यावेळेसही मला मोठी मदत केलेली होती, आताही मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही मला मदत कराल आणि मला खरंच तुमच्याकडून अपेक्षा आहे. तेव्हा तो म्हणत असतो की अहो, तुम्ही पैसे पाठवले होते, आत्ताही तशीच अमाऊंट देणार असाल तर मी करायला तयार आहे. आणि मग इकडे महिपत म्हणत असतो की माझी लेक आहे ना, ती तिथे तुरुंगात आहे, मला हे अजिबात आवडत नाही आहे. लवकरात लवकर माझी लेक पुन्हा आली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे आणि लवकरात लवकर ते तुम्ही पूर्ण करावं, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता महिपत खिशात हात घालतो आणि जेवढे पैसे खिशात आहेत तेवढे काढतो आणि देतो आणि म्हणू लागतो की हे बघा, हे जे आहेत ना, हे सगळे दिलेले आहेत, आता हाताला लागलेत ते, आणि बाकीचे पैसे तुमच्या अकाउंटला पोच केलेच जातील, म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोच केले जातील. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर सरंजामे म्हणत असतो की तुमची मुलगी जेलमध्ये आहे. इकडे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारही आता इथे बसलेला आहे. त्यामुळं काही झालं तरी ही केस कॉम्प्लिकेटेड आहे, वाटती तेवढी सोपी नाही आहे, त्यामुळं त्याला वेळ लागणार आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरंजामे म्हणत असतो की तुम्ही माझ्यावर असंच लक्ष ठेवा, मी तुमचं काम करायला तयारच आहे, हे सरंजामेचं बोलणं असतं. आणि मग
इकडे महिपतला पुन्हा फोन आलेला असतो, तो म्हणजे सयाजीचा. सयाजी म्हणत असतो की मग कधी करायची पार्टी, आमचं काम झालं ना. तेव्हा महिपत म्हणत असतो की मग काम तर झालेलंच आहे, पण अहो माझी लेक तिकडे जेलमध्ये आहे सयाजीराव, आणि मी कुठं पार्टी करत बसायचे, आणि ही जो वकील आहे तो माझ्या मागं लागलेला आहे, ते शक्यच नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच सयाजी म्हणतो की या एकत्र करूया, आमच्या फार्म हाऊसवर करूया पार्टी आज. आणि मग सयाजीने आता इकडे महिपतला आमंत्रण दिलेलं आहे, कारण सयाजीचं जे काम होतं नानासाहेबांना किडनॅप करायचं, ते काम आता पूर्ण झालेलं असतं. आणि त्यामुळंच आता ते दोघंही खुश झालेले असतात. आणि त्यामुळं पुढचं काम त्यांनी हाती घेतलेलं असतं, ते म्हणजेच आता लवकरात लवकर मधुभाऊचाही त्यांना गेम करायचा असतो. आणि त्यासाठी त्यांच्या दोघांचं हे सगळं चाललेलं असतं. आणि मग इकडे अर्जुन मात्र विचार करत असतो की नक्की रविकांत देशमुख ही व्यक्ती आहे का. रविकांत देशमुख जर ही व्यक्ती अस्तित्वातच नसेल तर, कारण त्या व्यक्तीचे कोणतेच डिटेल्स आपल्याला मिळत नाही आहेत, हे असं का होतं आहे, हा अर्जुनचा प्रश्न असतो. अर्जुन त्या गोष्टीचा विचार करत असतो. काहीही झालं तरी ही व्यक्ती कोण आहे ते मला कळलं पाहिजे, असं अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अर्जुन चैतन्याला सांगत असतो की मी जी काय तुला माहिती काढायला सांगितलेली आहे ना, ते सगळे डिटेल्स काढ, आणि मला लवकरात लवकर कळलं पाहिजे की त्याबद्दल नक्की काय झालेलं आहे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे सायली मात्र विचार करत असते. सायलीच्या डोक्यात एकच सुरू असतं की ही जी प्रिया आहे ना, एवढी सहजासहजी येणार नाही आहे, ती नक्कीच त्यामागं काहीतरी कारण आहे, म्हणून तर ती आईंच्या रूममध्ये होती. विचार करत असते. तेवढ्यात अर्जुन घरी आलेला असतो. आणि अर्जुन मात्र आल्या आल्या सायलीला धडकतो, आणि सायली पडणार असते तेव्हा तो तिला अलगद तिथे कॅप्चर करतो. आणि सायली आता अर्जुनच्या मिठीत आलेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघंही आता रोमॅन्टिक झालेले असतात. अर्जुन म्हणत असतो की खरंच रोजच माझी बायको अशा पद्धतीनं मला भेटली पाहिजे. सायली मात्र लाजत असते, अर्जुनकडे पाहत असते, तिला खूप छान वाटत असतं. अर्जुनही रोमॅन्टिक झालेला असतो, अर्जुनलाही खूप छान वाटत असतं. दोघंही जाम खुश झालेले असतात. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा सायली म्हणत असते काय हो हे एवढं अति. तेव्हाच अर्जुन म्हणतो आता काय झालं, माझी बायको जर अशा पद्धतीनं मला भेटणार असेल तर मला नक्की आवडेल, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते मला सांगा बरं कुठपर्यंत आला केसचा स्टडी, नक्की काय काय झालेलं आहे, असं सायली अर्जुनला विचारत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हो सांगतो. आणि असं म्हणत अर्जुन सायलीला आता सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो की जो बिल्डर आहे, की आपल्याला भेटलेली माहिती होती की रविकांत देशमुख हा जो बिल्डर आहे तो अस्तित्वातच नाही आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यावेळेस तो बिल्डर अस्तित्वातच नाही हे सगळं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्यावेळेस सायली म्हणत असते म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय नक्की. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, तो बिल्डर अस्तित्वात नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, आणि म्हणून तर मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे, असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. सायली म्हणत असते पण आपल्याला एक गोष्ट कळेल ना की नक्की त्यावेळेस कोण होता इन्स्पेक्टर, कोणीही बेल केलेली आहे, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती काढता येईल ना. जी इन्स्पेक्टर व्यक्ती होती तो आपल्याला सांगेल ना त्यावेळेस नक्की काय घडलेलं होतं ते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि मग इकडे अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, मी आत्ताच इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो. आणि अर्जुन मग इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो आणि त्यांच्याशी बोलू लागतो. त्यांना विचारत असतो की त्यावेळेस कोण होतं, तर त्यावेळेस इन्स्पेक्टर सरंजामे होते. मग अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर सरंजामे आत्ता कुठे आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत सांगतात की ते रिटायर झालेले आहेत, ते आता पनवेलमध्ये कोणत्या पोलीस स्टेशनला नाही आहेत. आता अर्जुनला ही गोष्ट तर कळलेली असते, इन्स्पेक्टर सरंजामे हे रिटायर झालेले आहेत आणि त्यांचा नंबरही मिळालेला असतो. अर्जुनने त्या क्षणी इन्स्पेक्टर सरंजामेंना कॉल केलेला असतो. आणि इन्स्पेक्टर सरंजामे जे हे आहेत ते आत्ता हे पनवेलमध्ये कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत नाहीत, तर ते रिटायर झालेले आहेत, ही गोष्ट मात्र अर्जुनच्या लक्षात आलेली असते. इन्स्पेक्टर सरंजामेंना कॉल केल्यानंतर सरंजामे हे नुकतेच आता महिपतला भेटून निघालेले असतात. आणि इन्स्पेक्टर सरंजामेंना अर्जुन कॉल करतो, त्यांना बोलू लागतो. तेव्हा इन्स्पेक्टर सरंजामे म्हणतात की हां बोला. तेव्हा अर्जुन त्यांना सांगत असतो की अर्जुन सुभेदार बोलतोय, मला भेटायचं आहे एका केसच्या संदर्भात. तेव्हा ते भेटायला तयार होतात. इन्स्पेक्टर सरंजामे हे भेटायला तयार झालेले आहेत. आणि सायलीला अर्जुन म्हणतो की आता पुढची आपल्याला गोष्टी कळतील. इन्स्पेक्टर सरंजामेंना भेटायला गेलं की मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. परंतु इकडे घडत असतं मात्र वेगळंच, कारण इन्स्पेक्टर सरंजामे ही जी व्यक्ती आहे ती अशी व्यक्ती आहे की जी महिपतला सामील आहे. त्या व्यक्तीचे आणि महिपतचे धागेदोरे जुळलेले आहेत, ही गोष्ट मात्र अर्जुनला अजूनही माहिती नाही.
म्हणून अर्जुनला असं वाटत आहे की काहीही झालं तरीही आता या व्यक्तीला भेटल्यानंतर सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. इकडे आता प्रताप घरी आलेला असतो. प्रतापला आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात आणि नेमकी सायली वरती गेलेली असते. त्यांचं बोलणं चालू असतं. प्रताप म्हणत असतो की तुला तन्वीशी लग्न करायचे अश्विन, पण तुला कळतंय का, असं प्रताप बोलत असतो. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की हो, आता मी माघार घेणार नाही. आणि नेमकी सायली तिथं दाराच्या बाहेर असते आणि तेव्हा मात्र या सगळ्यांना आता राग आलेला असतो. अश्विन म्हणत असतो की ही आपल्यावर आता लक्ष ठेवून असते, पाळत ठेवून असते, हिच्या डोक्यात नक्की काहीतरी वेगळं शिजत असतं, असं अश्विन बोलत असतो. अक्षरशः अशा विचित्र भाषेमध्ये तो बोलत असतो. आणि सायलीला तर आता कल्पनाने खेचत खाली आणलेलं असतं आणि तेवढ्यात अर्जुन तिथं आलेला असतो. आणि अश्विन म्हणत असतो की सांग, काय ऐकलेलं आहे तू. आता सायलीला कळलेलं आहे की अश्विन आणि प्रिया यांच्या लग्नाची बोलणी सुरू झालेली आहेत. आणि सायली म्हणत असते की मी एवढंच ऐकलेलं आहे. सायली जेव्हा हे सगळं सांगत असते तेव्हा मात्र त्यांना सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि इकडून अर्जुन दारात आलेला असतो. आणि त्याचवेळी अर्जुनलाही कळलेलं असतं की घरामध्ये काय गोंधळ झालेला आहे. म्हणजे तन्वी, म्हणजे प्रिया आणि त्याचबरोबर अश्विन यांच्या लग्नाची बोलणी आता सुरू होणार आहेत. यांच्या लग्नाच्या वेळेस आता नक्की काय राडा होणार, प्रियाचं सत्य समोर येणार का, काही लग्न होणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अर्जुन आणि चैतन्य यांनी आता इन्स्पेक्टर सरंजामे यांची भेट घ्यायचं ठरवलेलं आहे. इन्स्पेक्टर सरंजामे यांना भेटायला जायचं ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे कल्पनाचं मात्र असं चाललेलं असतं की काहीही झालं तरीही कल्पनाला मात्र एकाच गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असतो, ती म्हणजे तिची तन्वी आहे, ती मात्र खूप चांगली असते, बाकी कोणीही तिच्यासाठी चांगलं नसतं. आणि त्याचबरोबर कल्पनाला ते खूपच छान वाटत असतं. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंही इन्स्पेक्टर सरंजामेंना भेटायला आलेले असतात. इन्स्पेक्टर सरंजामे म्हणतात की मी ना फक्त काम केलेलं आहे, माझी ड्युटी केलेली आहे, मी कधीही कोणत्याही गोष्टींचा विचार केलेला नाही. माझ्यासाठी माझी ड्युटी ही प्रायोरिटी होती आणि ते काम मी प्रायोरिटीनं केलेलं आहे, असं तो सांगत असतो. कारण माझ्यासाठी ड्युटी ही म्हणजे ड्युटी नाही तर देशसेवा होती. त्यामुळं कधी कोणाकडून लाच घेतलेली नाही किंवा मी काहीही काम केलेलं नाही, असं तो बोलत असतो. आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन हे सगळं बोलणं ऐकतो तेव्हा तो म्हणत असतो की मी असं कोणतंही काम केलेलं नाही. अर्जुनला आता माहिती कळलेली असते. पण ज्यावेळेस अर्जुन आणि चैतन्य म्हणत असतात की जर तुम्हाला तशी काही माहिती मिळाली तर प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, असं अर्जुन आणि चैतन्य दोघंही सांगत असतात. ते निघत असतात आणि जातानाच त्यांना भेटते ती एक व्यक्ती, म्हणजेच महिपतचा माणूस. महिपतचा माणूस नेमका येऊन अर्जुनला धडकलेला असतो आणि त्यामुळे अर्जुनच्या समोर आता सत्य आलेलं असतं. आणि तो माणूस आता नेमका तिथून जातो, तो म्हणजे सरंजामीला भेटायला. आणि ते जे पाकिट आहे ते सरंजामीच्या हातामध्ये दिलं जातं. आणि अर्जुन आणि चैतन्यानं ते पाहिलेलं आहे. म्हणजेच सरंजामी हा आपल्याशी खोटं बोलतं, या गोष्टीचा उलगडा अर्जुन आणि चैतन्य यांच्यासमोर झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.